नमस्कार, आई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा। धन्यवाद। चांगली मला तुमच्या पोटी जन्म यावे असं तर वाटलं तर धर्माच्या मानपाखाली 4 वाक्य आहे का? गरोदरपणामध्ये हरिपाठ वाचण्यासाठी हरिपाठाची प्रत जवळ असू द्या छोटी। रामकृष्ण हरी म्हणा स्वयंपाकासाठी बनवताना रोटी, संतांची आशीर्वाद घ्या कोट्यानं कोटी आणि छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी। का राजा येणार नाही? तुम्ही जिजाऊ व्हा आणि राजाकडे ना तुमच्या हातात मुलांवर चांगले संस्कार करा। आणि हे लहान बच्चे बाल कंपनी कीर्तनाला तरी भाग्यवान आहे। हे तरुण तडफदार मुलं 2 तास उभा आहेत, भाग्यवान आहे। कोण म्हणतं आमच्या प्रिय संस्कार नाही? दावस वाड्याला येऊन बघा मग संस्कार कळते। त्याशी धर्मकार्याची आवड असणारी मला एवढी तरुण तडफदार ज्ञान त्याशी मावळ्यासारखी उभा आहेत, बोलायची गोष्ट आहे का? ह्यांच्या संस्कार आहेत, पोरांवर संस्कार नाही तो बार खाली पुरा आम्हाला येण्यात काढते। मी कोणाच्या नादाला करून पोराच्या नादाला लागलो नाही। परवा मी मुंबईला गेलो, एक पोरग 4 वर्षाचं एवढंच तोंड एवढं नाही तोंड लायू वाघाचाच दुसरा होता असाच चालायचा। मला महाराज मांडी बसू मला बसून कीर्तन करावं लागलं। आणि 7 वाजता कीर्तन 9 ला कीर्तन 2 तास काय कसं करायचं? मला देखील इकडे रिमोट मला कार्टून बघायचंय, मला रिमोट दे ना। मी एका पोराला खोलीला मला जायला खेळायला घेऊन, ती पोर गेलं तर खेळायला घेऊन रिमोट हातात आला। मी 9 वाजता रिमोट दाबीत होतो पण मला चॅनलच बदलला आणि कीर्तन सुरू झाले की पोरग तिथं हजर। जे हरी मला चॅनलच काय बदलला शिलच काढून मी दिलं। भयानक प्राणी एक वर्ग प्रिय यात्रेमध्ये सायकल घेऊन बसलो, त्या खांदेकराच्या पार खपून सायकल घातली आणि खांद्यावर प्रिय तण दिसून खाली ती खांदेकर लाज वाटत पाय मांडला असताना बर म्हण काय बाडबाड करतो, जी पडलं ती काहीच बोलणार तुझ्या काय बाबा बसले बसले पप्पाला म्हणा पप्पा माझ्या लग्नाला तुम्हाला बोलवणारच नाही। मला नको बोलू, आता काळ बदलला या पोरगे आगाव निघाली पण का बोलवणार नाही तुम्हाला? तुमच्या लागणार तरी मला कुठे बोलवलं? अहो एका पोराचं पेपरवरच गाणं रचलं, अरे मला भरलं पेपरचं वार, मी 12वीचा उमेदवार, कॉपीवर लक्ष माझं सारं आणि पास होण्यासाठी माझं काळीज जाऊ बघतो मी पेपर कडं मला नापास झाल्यासाठी। पोरं जाऊ इतकी अभ्यास नाही आणि अभ्यासाच्या मोठेपणा मिळत नाही। अभ्यासावनी गहन भरतो ऐकामागे ज्ञान, ज्ञानापासून ज्ञान विशेष। आता इथं आहे सरायत बघा, अभ्यासाशिवाय ही सगळी माणसं सगळ्या क्षेत्रात आज वजनदार माणसं। अभ्यास कोणत्या गायन असो, वादन असो, नियोजन असो, कीर्तन ऐकाय सुद्धा अभ्यास लागतो, कारण सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे हुशार आहे। प्रत्येक गोष्टीला अभ्यास आहे आणि अभ्यासाच्या जीवनात कुठं अडचण येत नाही। एका गावात गुरुजी होते, आयर सरांना 5 वाजता कॉलेज सुटायचं, मग 5च्या पुढे काय काम करायचं? गुरुजीनेच मेडिकल टाकलं, मेडिकल गुरुजीने आणि वरून परत बोर्ड लिहिला मेडिकल, कोणतरी औषध घ्या किंमत 500 रुपये आणि नाही गुणाला मी तुम्हाला महागाई 1000 देणार। डॉक्टरने बोर्ड वाचला, आल्या का गुण आला तर 500, नाही आला तर 1000, बघतोच किती का अभ्यास आहे गुरुजीचा। डॉक्टर गुरुजी माझा प्रॉब्लेम आहे। काय प्रॉब्लेम? माझ्या जीबीला चव नाही। गुरुजी हुशार होते, म्हणजे 10 नंबर कप्प्यातलं औषध काढून 10 थेंब द्या। 10 नंबर कप्प्यातलं औषध काढून 10 थेंब दिले, ती होतं राख केली। आता राख तुझं येणं माणसाला कळते
डॉक्टरच्या जीवीवरून राहतील. डॉक्टर म्हणे काय राव गुरुजी औषध मागितलं खिशात राखेल फासलं. गुरुजी म्हणे डॉक्टर साहेब तुमच्या तर जीबीला चव नव्हती पण राखेल हे कळलं म्हणजे गुणाला काढा 500 यावं लागलं. डॉक्टर म्हणजे आले लयच अभ्यास केला परत महागाई गेलं आणि 2 महिन्याला गुरुजी माझा प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम? माझी बुद्धिमती मंद झाली. 2 मिनिटापूर्वी काय केलं हे सुद्धा मला आठवत. औषध घ्या. गुरुजी म्हणजे 10 नंबर कप्प्यातलं औषध काढून दात फिरून द्या. डॉक्टरला आठवलं आल्या मागे बाची ना तो आम्ही दातलंच दात फिरली आणि आता मी तीच म्हणजे गोड गोड म्हणून राखेल पाचतंय काय राव गुरुजी मागे तो आम्ही दातलंच दात फिरून दिलं आणि आता मी त्याच कप्प्यात तीच औषध देतात. गुरुजी म्हणजे डॉक्टर साहेब तुम्हाला तो 2 मिनिटापूर्वीच आठवत नव्हतं 2 महिन्यापूर्वीच आठवत कोणाला काढा 500 यावं लागलं. गुरुजी म्हणजे अभ्यास केला परत माघारी गेला. 2 महिने मला आता 3ऱ्या वर्षाला लढायचं मला निदान आपलं नका का मिळालं पण 1000 गेलं तरी माघारी गुरुजी प्रॉब्लेम काय? माझ्या डोळ्यांना क्लिअर दिसत. गुरुजी म्हणजे ह्या रोगाचं औषध आपल्याकडं काढा 1000 वर्गा काय नाही गुणाला 1000 थांबा येतो. गुरुजीने खिशात हात घातला 100 रुपयाची नोट काढली त्याच्या हातावर ठेवली. हे म्हणले हे घ्या 1000 रुपये. नोट कितीची? 100ची. म्हणते किती? काय राव गुरुजी 100ची नोट देतात 1000 म्हणता? गुरुजी म्हणजे डॉक्टर साहेब तुमच्या तर डोळ्याला दिसत नव्हतं पण 100ची नोटा दिसायला लागल्या काढा 500. अभ्यासाची पावर आहे ना म्हणून माऊली म्हणतात जया ते अभ्यासाची घरटी जे यम नियमांची दाटी जे मना ते सदा मोठी धरणे आते असाध्य ते साधे करिता सायास कारण अभ्यास. आता तरुणांनो तुम्ही देशाच्या धर्माचा देवाचा संस्कृतीचा अभ्यास करा आणि 2 वाक्य मुलांनी मुले ध्यानात ठेवा. शाळा शिका नोकरी करा पैसा कमा आयुष करा पण 2 वाक्याला कधी तडा जाऊ देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी असं वर्तन कधी करू नका आणि भगवंत सारख्या बापाचे मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत टिकवा. धर्म वाढवताना वाढवू नका निर्माण केलेलं बुडवू नका. आणि दुसऱ्याचा धर्म किती वाईट आहे सांगण्यापेक्षा आपला किती श्रेष्ठ आहे हा सांगा. धर्म टिकाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी गुलाम नाही पिसाळलेल्या हत्तीला शरणांत त्याच नाव येसाई. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढतं त्याचं नाव बाजी. हाय तर तुटलाय तर या मातीसाठी लढत होतं त्याचं नाव तानाजी. 1.5 तासामध्ये दुश्मनात समोरात कळत करतो त्याचं नाव तानाजी. पाण्यामध्ये घोड्याला त्याचं चित्र दिसतंय त्याचं नाव संसाजी. एका तानपत्त्या दुश्मनाला ठार करतो त्याचं नाव जीवाजी. वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी. त्याच्या राष्ट्राची माणूस आहे म्हणून शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या मातेचा धर्म कळला आणि ज्याला महाराष्ट्राच्या मातेचा धर्म कळला त्याला जीवन जगण्याचं वर्म कळलं अभंगाच्या 3ऱ्याच्या. म्हणतात ओ देवा ग देवी तुका विठ्ठली गौरवी. तुकोबऱ्यांच्या वाणीचा गौरव हा प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने केलेला आहे. बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल तर मुलगांना माफ करा. माझे गुरुवरे माझे वडिलाचे धारे उत्तरायण पठारे महाराज वडीलच गुरुवरे कशी आमच्या सोबत आले आहेत. 700 वर्ष मावळीने ज्ञानाचं चैतन्य टिकवलं. तुकोबांनी भक्तीचं पीक पिकवलं आणि जन्मदा त्या वडिलांनीच मला कीर्तन शिकवलं. प्रत्येकाचे आई वडील गुरुवरी असतात. आई वडील आपल्या मुलावर सुंदर संस्कार. 11 वर्षापासून बाप आणि मुलगा एकत्र आहे. ही विशेष आहे बरं पण बापाचं मुलाचं आता जमत नाही. बाप घरात घुसला तर पोरगा बाहेर जातो. पोरगा गेले बाप बाहेर जातो. आणि 11 वर्षापासून आम्ही सोबत आहे. मला म्हणतात तुम्ही कोणत्या संस्थेत म्हणता मला माझी संस्था माझ्या सोबतच असते. वडीलच माई बाप माझे गुरुवरी आहेत. म्हणून सांगायला आनंद वाटतो तुमच्या सगळ्यांची कृपेने जी टॉपिकला सुद्धा गजेर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. गेल्या वर्षी हनुमान जयंतीला तुमच्या गावात मारुती भव्य देवी माझ्या मारुतीचीच कृपा आहे. हनुमान जयंतीला 8 दिवस टीव्हीला कीर्तन झाली आणि एका वर्षामध्ये 9 वेळेला पुन्हा प्रक्षेपण झालं. चॅनलने फोन करून सांगितलं महाराज
TRPच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये तुमचा पहिला नंबर आहे. तुमचे सगळ्यांचे असणारे आशीर्वाद. त्या काळी गजल कीर्तनाचा मध्ये नंबर आला म्हणून परत जे टॉकीला मन मंदिरा गजल भक्तीचा. तर नाशिकचा सप्ताह झाला, पुण्याला सप्ताह झाला. त्या पुण्याच्या सप्त्याचे पहिल्या दिवशी कीर्तन होतं. म्हणजे 4, 5, 6 ऑगस्ट असे 3 दिवस. म्हणजे आज 4 तारीख बरोबर 1 महिन्यापूर्वी जी टॉकीजला 3 दिवस कीर्तन. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे. 3 दिवसाची कीर्तन प्रत्यक्ष इंदुरकर महाराजांनी काय केले, त्यांनी 10 ऑगस्टला फोन केला म्हणजे महाराज जी टॉकीजवर तुम्ही विक्रम केला. सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही टॉपला आहे आणि माझ्यानंतर महाराष्ट्र हलवण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे. हा इंदुरकर महाराजांचा शब्द. आज सुद्धा येतात त्यांच्या घरी गेलो कारण मी जे मंदिर बांधतो त्याचं भूमिपूजन महाराजांच्या शुभ हस्ते झाले होतं आणि आता मंदिर पूर्ण झालेले आनंद वाटतो. आताच येता येता आपल्या निफाड तालुक्याचे वारकरी महामंडळाचे तालुका अध्यक्ष आमचे चैतन्य महाराजांनी हार सत्कार इतकं प्रेम की आणि याच्या अगोदर अर्धाच रोडला उभे होते ते. म्हणजे त्यांचं प्रेम आहे संप्रदायावर. सगळे कार्यकर्ते होते निफाडची मंडळी आणि सगळ्यांचं प्रेम आणि महाराज तुम्ही जी टॉकीला आम्ही तुमची कीर्तन पाहिजे. आनंद वाटतो. 11 वर्षापासून कीर्तन, तेव्हापासूनचं माझं स्वप्न आहे, माझं संकल्प आहे, माझा मनोरथ आहे. कीर्तनाच्या मानधनातून वडिलांनी जिंदगी कमवलेल्या धनातून कर्जत पासून 1.5 किलोमीटरवर आळशिंदे रोडला भव्य आणि दिव्य माऊली ज्ञानोबा आहे आणि जगद्गुरु तुकोबा यांचं मंदिर बांधतोय. आज या ठिकाणी सौजन्य जाते जे मानधन देणार आहे हे मंदिरासाठी जाते. हे त्यांचंही भाग्य, माझंही भाग्य. सुंदर मंदिर राजे हो आणि तुम्ही नक्की मंदिरावर येणार आहे. कारण निवृत्तनाथाची पालखी कर्जतला असते आणि बरेचसे वारकरी ह्यावर सुद्धा मंदिराचं काम झालंय. तिथं मुक्कामाला आलते. काम पूर्ण होण्याच्या अगोदर मुक्काम झालाय वारकऱ्यांचा. म्हणजे विशेष आहे. सगळं मंदिर आता कम्प्लीट आहे. फक्त कलर आणि मालवर 2 गोष्टी शिल्लक आहेत राजा हो. मार्च महिन्यामध्ये भव्य आणि देव मंदिराचा मूर्ती प्रांत प्रतिष्ठान कळशारोहण सोहळा आहे. मी जसं प्रेमाला तुमच्या दावचवाडीला आलोय, सगळ्या दावचवाडीला पंचकृषीला विनंती, सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती, मी पत्रिका त्या कार्याला तुम्हाला पोच करेन. मी जसं प्रेमाला तुमच्याकडे आलो तुम्ही सुद्धा सर्वांनी या छोट्या माऊलीच्या प्रेमाखातीर कर्जतला मूर्ती प्रांत प्रतिष्ठेला यावं. आताच तुम्हाला दिलेलं हे मी म्हणतो.